आजपासून आपण प्रत्यक्ष शाळेला सगळेजण मुकलेलो आहोत. तुम्हाला सगळ्यांना याची पूर्ण कल्पना आहे की लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्यक्ष स्वरूपात शाळा सुरू नाही. तरी जरी ह्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरू आहे. त्याची वेगवेगळी माध्यमं आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण सुरू आहे. पण आपण ज्या कोकण भागात राहतो तो कोकण भाग बराचसा दुर्गम आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोबाईल नेटवर्क किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेणं खरोखर शक्य होतंय का, हा मोठा प्रश्न आहे. यासाठी उपाय म्हणून आमच्या शाळेने म्हणजे स्थळी विभाग शिक्षण प्रसारक मंडळ तळा चे गोपीनाथ महादेव वेदिक विद्या मंदिर तसंच आपले कोकण आणि YouTube चॅनल यांच्या माध्यमातून हा छोटासा प्रयत्न की जेणेकरून विद्यार्थ्यांना घरबसल्या टीव्हीच्या माध्यमातून YouTube चॅनलच्या माध्यमातून घरच्या घरी शिक्षण घेता येईल यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न, जेणेकरून विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये. म्हणून आजपासून आपण ही सुरुवात करत आहोत. आजचा आपला विषय आहे गणित आणि या गणित विषयाचं अध्यापन आमच्या शाळेचे शिक्षक श्री महाडकर सर एका प्रकरणाने करणार आहेत. धन्यवाद. मी श्री महाडकर व्हीएल, सहाय्यक शिक्षक श्री गोपीनाथ महादेव वेदिक विद्या मंदिर तळा. आज आपण कोविड-19 हे पाहिलं तर मुलांचं शिक्षण थांबलेलं आहे, पण शिक्षण चालू आहे. त्यासाठी आमच्या शाळेने एक उपक्रम राबवला आहे, ते VCN केबल नेटवर्कच्या मार्फत. त्या पद्धतीने मी गणित शिक्षक म्हणून आज एक इयत्ता 10वीचं प्रकरण पहिलं 2 चलातील रेषीय समीकरण या धड्याचा घटक उपघटक जे आहे त्याबद्दल मी मार्गदर्शन करणार आहे. आपण करूया. प्रकरण पहिलं 2 चलांतील रेषीय समीकरणे. लिनियर इक्वेशन of two variable. Linear equation in two variables. दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय तर पाहायला गेलो तर त्या पूर्ण धड्याच्या नावातच आपल्याला कळतं की दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय. म्हणजे अशी समीकरणं की ती समीकरणं दोन चलात असतात. आणि त्याची दुसरी अट म्हणजे दोन चलात आहेतच, परंतु ते जे पद आहे ते चल आहे ते चलाचा घात म्हणजे कोटी एक असावी. अशा समीकरणाला आपण काय म्हणतो, दोन चलातील रेषीय समीकरण. उदाहरणार्थ नऊ एक्स अधिक 4y बरोबर 9. हे जर समीकरण पाहिलं तर याच्यामध्ये x y असे दोन चल आहेत. तर त्यांची कोटी जर पाहिली तर ती प्रत्येकी एक एक आहे. म्हणून आपण काय बोलतो, दोन चलातील रेषीय समीकरण. आता काही अशी उदाहरण आहेत की ती पाहू आपण, दोन चलातील रेषीय समीकरण आहेत की नाही हे तुम्ही पाहायचंय आणि स्वतः प्रॅक्टिस करायचे आणि समजून घ्यायचे. कारण आपल्याकडे दोन अटी आहेत की अशी दोन चलातील रेषीय समीकरण की त्याच्यामध्ये दोन चल असतील आणि त्या चलांची कोटी ही अनुक्रमे एक एक असेल. एक उदाहरण घेतोय, 4x अधिक 0y बरोबर 10. हे उदाहरण आहे. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 4x आहे अधिक 0y. आता 0y झालं तर 0 ने कोणत्याही चलाला किंवा संख्येला गुणलं तर तो पूर्ण काय होतो, 0 होतो. याचा अर्थ इथे चल काय होतोय, इलिमिनेट होतोय, बाद होतोय, चल राहतच नाही म्हणजे एकच चल राहतोय. पण आपल्या धड्याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे. याचा अर्थ हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. दुसरे उदाहरण पाहू आपण, वर्गमुळात 2m अधिक वर्गमुळात 3n बरोबर 12. आता इथं पाहिलं वर्गमुळात 2m अधिक वर्गमुळात 3n बरोबर 12. आता इथे m आणि n अशी दोन चल दिसतायत. सोबत वर्गमुळात असणारी संख्या आहे
म्हणून घाबरून जायचं नाही. वर्गमुळात आहेत म्हणजे ते काय वेगळं आहे असं नाही. ती एक संख्या आहे आणि ती कोणती संख्या आहे तुम्हाला माहिती आहे, ती कर्णीय संख्या आहे. मग कर्णीय संख्या असली तरी त्याच्यासोबत आपल्याला काय पाहायचं, फक्त आपला नियम काय, दोन चल आणि त्याची कोटी किती, एक. तर एम आणि एन असे दोन चल इथे आहेतच, त्यांची कोटी एक एक आहे. याच्यामुळे हे सुद्धा काय आहे, दोन चलातील रेषीय समीकरण आहे. त्यानंतर एक उदाहरण बघू आपण. 1/x अधिक 4/y बरोबर 13. आता हे रेषीय दोन चलाचे रेषीय समीकरण आहे का, हे कशावर ठरवायचं. आता तुम्ही पाहायला गेलात तर इथे डायरेक्ट x आणि y ही दोन चल कुठे गेलेली आहेत, छेदाला गेलेली. आपल्या नियमानुसार ज्यावेळेस छेदाला गेलेला असेल याचा अर्थ त्याचा जो घात आहे तो घात काय होतो, निगेटिव्ह होतो, म्हणजे ऋण होतो. याचा अर्थ हे दोन चलाचे रेषीय समीकरण नाही. आता या सगळ्या उदाहरणांवरून आपल्याला एक निष्कर्षाकडे जायचंय की मग ह्या दोन चलाचे रेषीय समीकरणाचं सामान्य रूप असेल का नसेल, किंवा सामान्य रूप काय असेल, तर ते पाहूया आपण. सामान्य रूप, तर याचं सामान्य रूप असं असेल ax अधिक by अधिक c बरोबर 0. त्याला काय म्हणायचं, रेषीय समीकरणाचं सामान्य रूप. मग सामान्य रूप जर पाहायला गेलो आपण तर याच्यामध्ये x y दोन चल आहेत, हा स्थिरांक आहे, म्हणजे a b c हे काय आहे, कोणती संख्या आहे, वास्तव संख्या. आता या वास्तव संख्या का म्हणायचं, कारण का वास्तव संख्या त्या कोणत्या संख्या असतील, आता इथे वास्तव म्हणजे रिअल नंबर्स बोलतो आपण. रिअल नंबर आता आपण जेवढ्या संख्या अभ्यासतो त्या सगळ्या संख्या म्हणजे वास्तव संख्या. आणि इथे a आणि b बरोबर नाही 0, म्हणजे बरोबर नाही 0. आता हे रूल, हा नियम काय असेल, जर a आणि b यांच्या जागी जर आपण 0 ठेवलं तर आपले दोन्ही चल काय होतात, बाद होतात. याचा अर्थ हे दोन चलाचे रेषीय समीकरण राहत नाही. म्हणजे नियम असा आहे, इथे जर पाहिलं आपण उदाहरण घेतलं तर पहिलं या उदाहरणामध्ये 9x अधिक 4y बरोबर 9. हा 9 आणि 4 या दोन वास्तव संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स आहेत, नैसर्गिक संख्या आहे. मग त्या नैसर्गिक संख्या a b बरोबर नाही 0, ते 0 आहेत का इथे, नाही आहेत. त्या जर 0 झाल्या तर आपलं पूर्ण समीकरण काय होतं, दोन चलातील समीकरण राहत नाही, दोन्ही चल बाद होतात. म्हणून a आणि b बरोबर कधीही काय नसावं, 0 नसावं. c जो आहे हा तो स्थिरांक आहे, तिसरा आपण त्याला नंबर होतो c बरोबर जो आपण इकडे दिलेला. आता सध्या तो बघितला आपण, तो कुठच्या बाजूला गेलेला आहे, तो कुठची साइड आहे ती पाहिली आपण तर उजवी बाजू आहे. तो उजव्या बाजूला आहे, त्याचं सामान्य रूपात मांडणी केली. समजा याची सामान्य रूपात मांडणी केली, 9x अधिक 4y बरोबर 9. त्याचं सामान्य रूप काय होईल, 9x अधिक 4y. आता हे 9 जे उजव्या बाजूला आहे ते डाव्या बाजूला येतील. डाव्या बाजूला येताना काय होणार आहे, त्याचं चिन्ह बदलणार आहे. म्हणजे हा धन 9 आहे, तो इकडे आल्यावर काय ऋण 9 बरोबर इकडे काय राहिला 0. आता हे जर पाहिलं तुम्ही तर हे कशासारखं दिसतोय, आता ax by c. म्हणजे याची तुलना केली, तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारू शकतात एक मार्गाला की याची तुलना करा किंवा a b आणि c च्या किमती काढा. मग त्या कशा काढणार, तुलना केली आपण तर a बरोबर a ची तुलना केली आपण तर a ची किंमत किती येते 9. b ची तुलना केली तर b च्या जागी काय आल्यासारखं वाटतंय 4, b बरोबर 4. आणि c ची तुलना केली तर c बरोबर काय आल्यासारखं वाटतंय c बरोबर -9. म्हणजे अशा प्रकारे परीक्षेला तुम्हाला एक मार्कावर प्रश्न विचारला, असं समीकरण देते आणि सांगते a b c च्या किमती काढा. मग आपण काय करायचं, सामान्य रूपातलं जे समीकरण आहे त्याची तुलना करायची. तुलना केल्यावरती तुम्हाला a b c च्या तीन किमती मिळतील. आता याच्या पुढे आपल्याला जायचंय की दोन चलांची रेषीय समीकरणाला रेषीय समीकरणच का म्हणतात, हे माहिती पाहिजे आपल्याला. उद्या तुम्हाला प्रश्न विचारला की दोन चलांची रेषीय समीकरण का म्हणतात,
आणि आपल्या धड्याचा अर्थच आपल्याला कळत नसेल तर आपण पुढे शिकण्यात काय अर्थ नाही. म्हणून ते सांगतो मी, दोन चलाचे रेषीय समीकरणाला रेषीय समीकरण का म्हणतात. इयत्ता 9वी ला तुम्ही पाहिलं, दोन चलाचे रेषीय समीकरण सुद्धा पाहिलेले आहे, लोप करून सोडवण्याची पद्धत आपण सुद्धा पाहिलेली आहे. मग त्याचा अभ्यास जर केला आपण आणि तो जर आपल्याला आठवत असेल तर तुमच्या लक्षात येईल की आपण आलेख सुद्धा काढले होते. आणि आलेख काढल्यानंतर तो आलेख जर पाहिला, आता मी तो आलेख साधारण तुम्हाला दाखवतोय की अशा प्रकारे आपण x y असे कार्टेशियन सिस्टीम घेतली होती, x अक्ष y अक्ष घेतला होता. आणि तुम्ही जर एका समीकरणाचा आलेख काढला तर तुम्हाला अशा प्रकारे एक रेषा आलेख म्हणून मिळतो. याचा अर्थ काय की कोणत्याही समीकरणाचा आलेख हा काय असतो, एक आणि एकच रेषा असते. मग रेषा हा आलेख असतो. बघा, रेषा हीच त्या समीकरणाचा आलेख असतो, म्हणून त्या समीकरणाला काय म्हणतात, रेषीय समीकरण. हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि ह्या रेषेवरती येणारा प्रत्येक बिंदू हा काय दर्शवतो, उकल दर्शवतो, त्या समीकरणाची उकल. जे तुम्हाला आता पुढे शिकायचं आहे, एक सामायिक समीकरण म्हणजे काय ते आपल्याला शिकायचं. आता पुढे जे आहे त्याचा पुढचा भाग, एक सामायिक समीकरणे म्हणजे काय. तर एक सामायिक समीकरण म्हणजे काय की आपण गणित सोडवताना, समीकरण सोडवताना एका वेळी दोन समीकरणाचा जर विचार केला तर त्यांना आपण काय बोलतो, एक सामायिक समीकरण. एक सामायिक समीकरण, सायमल्टेनियस इक्वेशन, एक सामायिक समीकरण. आताच पाहिलं आपण एक सामायिक समीकरण म्हणजे काय, तर दोन समीकरणांचा एकत्रित अभ्यास करणं म्हणजे काय, एक सामायिक समीकरण. आणि त्या एक सामायिक समीकरणांचे जे दोन समीकरण असतील ते सोडवण्याची पद्धती असते. उदाहरणार्थ आपण दोन समीकरण बघूया, 4x - 2y बरोबर 8, 3x अधिक 4y बरोबर 12, असे दोन समीकरण आहेत. आता ही दोन समीकरण आहेत, त्या दोन समीकरणांना आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे सोडवताना आपण त्या दोघांचा एकत्र विचार करतोय, म्हणून त्यांना काय म्हणायचं, एक सामायिक समीकरण. आणि आता ह्या वेळेस काय होणार आहे की ह्या दोन समीकरणांचा जर आपण सोडवण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धती पाहिल्या तर त्याची पहिली पद्धत आहे पद्धती पाहू आपण. क्रेमरची एक पद्धत आहे, क्रेमरची पद्धत डिटर्मिनंटचा वापर करून. आणि दुसरी पद्धत जी पाहिली आपण लोप करून, चलाचा लोप करून, एका चलाचा लोप करून किंवा सहगुणक समान करून 9वी ला अभ्यासला आपण. असे तीन पद्धती आपण पाहतो की एक सामायिक समीकरण सोडवणे. चलाचा लोप करून हा आपल्याला आता सुद्धा पाहायचा आहे, 9वी ला सुद्धा पाहिला आहे. त्याप्रमाणे सहगुणक समान करून तो 9वी ला सुद्धा पाहिला, आता सुद्धा पाहायचा आहे. आणि आता नवीन ऍड काय झालं तुम्हाला, क्रेमरची पद्धती म्हणजे डिटर्मिनंटचा वापर करून. अशा तीन पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचे. मग हे एक सामायिक समीकरण का म्हणतात याची व्याख्या पाहिली. परंतु हे जर हे दोन्ही समीकरण आपण एकाच वेळी सोडवू तिन्ही पद्धतीने, तिसरी पद्धत असेल सहगुणक समान करून. तर तिन्ही पद्धतीने तुम्हाला x ची किंमत आणि y ची किंमत ह्या कशा भेटणार आहेत, सारख्याच भेटणार आहेत. x ची किंमत आणि y ची किंमत कोणत्याही पद्धतीने सोडवली तरी तुम्हाला सारख्याच मिळणार आहेत. म्हणजे x ची किंमत ह्या पद्धतीने, ह्या पद्धतीने, म्हणजे तिन्ही पद्धतीने सोडवली दी किंमत सारखीच आहे, y ची किंमत सुद्धा सारखीच येणार आहे. मग तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते किंवा परीक्षेत कोणती पद्धत विचारले त्या पद्धतीने ते गणित सोडवायचं. मग एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या आपण तीन पद्धती पाहिल्या. एक सहगुणक समान करून, लोप करून आणि क्रेमरची पद्धत जी ह्या वर्षी 10वीला तुम्हाला आहे आणि ह्या सुद्धा आहे. पण सिलेबस मध्ये 25% जो काही सिलेबस आता नवीन नियमानुसार शासनाच्या जो काही कट झालेला आहे त्याच्यामध्ये याच्यात थोडा भाग वगळण्यात आलेला आहे. तो विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहावा, त्याच्या पुढे मध्ये गणित किंवा त्याचा अभ्यास करावा. आता आपण चाललोय क्रेमर्स कडे, निश्चयकाकडे. निश्चय
डिटर्मिनंट. डिटर्मिनंट. आता निश्चयक म्हणजे काय ते आपण पाहूया. आता निश्चयकामध्ये तुम्हाला आपण त्याला काय म्हणतो, डिनोटेड बाय डी, कॅपिटल डी. डी ह्या अक्षराने दर्शवतात. त्याची आपण काय काढतो, किंमत काढतो. किंमत काढताना किती समीकरण असतात, 1 असतं, 2 असतं, 3 असतात, 2 असतात. बरोबर. किंमत काढताना 2 समीकरण असतात. आपण उदाहरणार्थ घेऊया. 2x 3y बरोबर 10. दुसरं घेऊया आपण x वजा 4y बरोबर 8. अशी 2 समीकरण घेतली आणि ह्याच्या आपल्याला काय काढायचे, आता निश्चयकाची किंमत काढायची. ते काढताना काय करणार आपण, सोडवतो आपण आता डी बरोबर. याच्यामध्ये आपण कशाचा विचार करतो, आता हे केवळ मूल्य चिन्ह आहे. विचार कशाचा करतो, फक्त सहगुणक विचार करतो, सहगुणक. मग इथे x चा सहगुणक काय आहे पहिल्या समीकरणामध्ये, y चा सहगुणक काय आहे पहिल्या समीकरणामध्ये, त्याप्रमाणे दुसऱ्या समीकरणामध्ये x चा काय सहगुणक आहे, y चा काय आहे आणि स्थिरांक काय आहे. a b c च्या व्हॅल्यू आपण काय करतो, गृहीत धरतो फक्त. आता ते a b c च्या व्हॅल्यू मी काय लिहित नाहीये, तुम्हाला ते माहिती आहे सगळं, त्यामुळे मी आता कसं सोडवायचं ते सांगतोय. मग आपण आता विचार करतोय फक्त x आणि y यांच्या सहगुणकाचा. पहिल्या समीकरणात x चा सहगुणक काय आहे, 2, तो पहिला इथे लिहायचा. त्याच्या खाली बरोबर x चा सहगुणक काय आहे, किती, काहीच नाही म्हणजे काय असतं, 1 असतो, तो 1. त्यानंतर y चा सहगुणक धन 3, चिन्ह लक्षात ठेवायचे. चिन्ह जर चुकलं तर गणित चुकलं. 3 हे धन आहे का ऋण आहे हे कन्फर्म करायचे, कोणतीही संख्या असेल तिथे. इथला सहगुणक बघा काय आहे, ऋण 4. आता आपल्याला इथे काय करायचंय, डिटर्मिनंटची किंमत म्हणजे निश्चयाची किंमत काढायची. डी बरोबर. आता इथे नियम काय आहे, तर यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि वजाबाकी करायची. तिरकस गुणाकार आणि त्या दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. तिरकस गुणाकार बघा, 2 गुणिले ऋण 4 वजा 3 गुणिले 1. हा गुणाकार करून घ्या पहिले. 2 गुणिले ऋण 4, ऋण 4 म्हणजे ऋण गुणिले धन, उत्तर काय असतं, ऋण 4 गुणे 8, ऋण 8 1 वजा, इथे धन आहे त्यामुळे काही प्रश्न येत नाही, 3 1 3. आता इथे दोन्हीही ऋण संख्या आहेत, मग ऋण संख्यांची क्रिया काय होते, बेरजेची क्रिया होते. म्हणजे 8 आणि 3 11 आणि चिन्ह मात्र मोठ्या संख्येचं येतं. मोठी संख्या आहे 8, त्याचं चिन्ह आहे ऋण. म्हणजे ह्या निश्चयकाची किंमत किंवा याची किंमत किती आहे, ऋण 11. बरोबर. पुढे आता याचाच वापर करून तुम्हाला जर तुम्हाला निश्चयकाची किंमत काढता येत असेल तर तुम्हाला काय करणार आहे, क्रेमरची पद्धत करणार. मग क्रेमरची पद्धत कळण्यासाठी तुम्हाला निश्चयक येणं गरजेचं आहे. मग आपण ह्याच्या पुढे एक निश्चयकाचा वापर करून क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं ते पाहणार. आज आपण 2 चलातील रेषीय समीकरण याच्यामध्ये रेषीय समीकरण का म्हणतात, त्याचं सामान्य रूप, कोणती समीकरण असतात नसतात, आणि त्यानंतर एक सामायिक समीकरण पाहिली, ती एक सामायिक समीकरण त्याला का म्हणतात, एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर निश्चयकाकडे गेलो आपण. निश्चयकामध्ये निश्चयकाच्या नुसार समीकरणांच्या किमती कशा काढता येतील त्या पाहिल्या. आणि याच्यावरची जे काही गणित असतील अभ्यास 1.1 मध्ये ते तुम्ही घरी सोडवायचे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि त्याच्यानंतरचा जो भाग आहे म्हणजे क्रेमरची पद्धत ही आपण उद्या पाहणार आहोत. आलेख पद्धत ही मोठी गणित आहे, परीक्षेला 3 ते 4 मार्क याच्यावर प्रश्न येतात. ती गणित आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.